श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्त हो, तुमच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू दे, ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी भक्त हो, आज आपल्यासमोर महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे. फक्त एकदा ऐका. जो अनेकांचा झाला तोच श्री स्वामी समर्थ महाराजांचा झाला. स्वामी सांगतात, परस्परात प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. नंबर 1, बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. नंबर 2, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकडेच दृष्टी ठेवावी. नंबर 3, कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तीविषयी न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी. नंबर 4, स्वार्थाला आळा घालावा. या गोष्टींची जाणीव ठेवून वागले असता परस्परातील प्रेम वाढवायला मदत होते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचाच नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निस्वार्थीपणा आहे तेथे स्वामी महाराज पुरवठा करतातच. आपल्याला असं वाटते की आपण कुठे स्वार्थी आहोत, पण त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वामी सांगतात, स्वार्थ हा 3 प्रकारचा असू शकतो. नंबर 1, आपल्या शरीराला दुसऱ्यानिमित्त कष्ट होतील इतक्या काळजीने वागणे, याला कायिक स्वार्थ म्हणतात. नंबर 2, माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी. मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि नंबर 3, माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे अशी इच्छा असणे, याला मानसिक स्वार्थ म्हणतात. आपण असा विचार करायचा, मी माझ्याकरिता जितका आहे त्याहून जास्त दुसऱ्यांकरिता आहे. असा विचार केला तर मी जेवढा वेळ स्वतःसाठी देतो तेवढाच किंवा त्याच्याहून थोडा जास्त वेळ दुसऱ्यांसाठी दिला पाहिजे. म्हणजेच ते दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत करू नये. जे दुसऱ्याने आपल्यासाठी केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्यांच्या बाबतीत करावे. हेच सर्वांचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय प्रेम परत मिळणार नाही. आपण अनेकांवर निस्वार्थ प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच श्री स्वामी समर्थ महाराजांचा झाला असं समजायचं. स्वामी भक्त हो, अतिशय सुंदर माहिती आपल्यापर्यंत स्वामींनी पोहोचवली आहे. तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकन क्लिक करा आणि वर थर्ड ऑल ऑप्शन क्लिक करा. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येतील आणि छान छान माहिती आपल्याला भेटत जाईल. आता आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.